गाइस, इट्स मी साक्षी यार. आज ना एक्सरसाइज ना काही, कारण की आज आहे माझी एक्सटर्नल ओरल, ती पण कॅपस्टोन प्रोजेक्टची. काय कळतच नव्हतं कसं करू. फुल सदम्यात होते मी सकाळपासूनच. क्वेश्चन मार्क होता की मी त्या एक्सटर्नलनी जर काय विचारलं त्या प्रोजेक्टबद्दल तर मला ॲन्सर देता येईल की नाही, की माझा ग्रुप मला बॅकअप देईल. मी माझे केस विचारले, फ्रेश झाली, ब्रश केला आणि ते करता करताच ते सगळं कॅल्क्युलेट करत होते की आपल्याला आन्सर्स काय द्यायचे आहेत आणि काय करायचं आहे. वेट करता करता माझ्या ग्रुपचं मला तर झोपच लागली, कारण की आम्हाला तो मॉडेल माझ्याकडे होता आणि तो मॉडेल घेऊन कॉलेजला जायचा होता. आणि हे आमचा क्लास फुल स्ट्रेस्ड आउट की कसं करायचं आहे. अँड हे आहेत आमचे मेत्रे सर, जे आम्हाला इन्स्ट्रक्ट करत होते की आम्हाला ओरल द्यायला कसं जायचं आहे. आणि नॉस्टॅल्जिया होत होतं ह्या पोरांना बघून, ते ॲडव्हान्स सर्वेची जेव्हा ओरल देत होते. आणि हे आहेत आमचे पगार सर, ज्यांचं आम्हाला BPDच्या टाईमला खूप असं घाबरायला व्हायचं यांना बघून, फॉर रिअल. अँड मी त्यांना माझं एक्सटर्नल ओरलसाठी जी प्रेझेंटेशन देणार होती त्याची प्रॅक्टिस करत होती त्यांना बघून, कारण की मी जर ह्या डेंजर सरांसमोर ती प्रेझेंटेशन देऊ शकते तर मी कोणासमोर पण देऊ शकते ती प्रेझेंटेशन. ही आहे माझी फ्रेंड ज्ञानदा आणि ही आहे माझी फ्रेंड भाग्यश्री. दोघी खूप फोटोजेनिक आहेत, माझ्यापेक्षाही जास्त, बघू शकतात. आणि हे आहे सेकंड ग्रुप, जे ओरलची प्रॅक्टिस करत होते. आणि हे आहे आमचं मॉडेल, जे वर्किंग मॉडेल होतं. तर आम्ही लास्टला जस्ट ओरल नंतर आम्ही ना ट्राय करत होतो आणि फक्त एक व्हिडिओ काढायला आम्ही ते प्रोसेस करत होतो की होतं आहे की नाही. आणि हे आहे आमचं ग्रुप, गणेश, दीक्षा, भाग्यश्री आणि मी. हे आहेत आमचे फॅकल्टी मेंबर्स. आणि ही आहे आमची ब्लॅक बुक, जी रेडी झाली फायनली त्या दिवशी. आणि ही आहे भाग्यश्री आणि मी. आणि हे आहे आमचे फुल गणेश, गुजराती सर, दीक्षा, आमच्या सगळ्या मॅम्स, मी आणि भाग्यश्री. अँड दिस इज दी सर्टिफिकेट जिथं आम्ही पब्लिश केलेले आमचे रिसर्च पेपर्स. आणि ही आहे मी, जी आल्यानंतर फुल थकलेली, सदम्यात होती, कारण की आम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं होतं तसं आम्हाला प्रेझेंटेशन देताच नाही आलं, कारण की एक्सटर्नल सर खूप लेट आलेले. त्याच्यानंतर मी झोपलेली. मग आहे माझा फुल थकलेला चेहरा झोपून उठल्यानंतरचा. बट स्टील मी फ्रेश झाली आणि मी मेसमध्ये जायला निघाली. आणि मेसमध्ये आम्हाला दिलेलं लोणचं, खिचडी, पापड आणि कढी पण होती, पण मला कढी आवडत नाही. आणि मग त्यानंतर मी श्रुतीबरोबर बॅडमिंटन खेळली. आणि इट वॉज अ टायरिंग डे, बट थोडं फ्रेशनेससाठी मला थोडंसं खेळणं इम्पॉर्टंटच होतं. आणि मग त्यानंतर मी बसून घेतलं, कारण की खूप टायरिंग झालेलं खेळून. अर्धा एक तास कंटिन्युअसली खेळत होतो आम्ही. मग त्यानंतर बाकीच्या माझ्या फ्रेंड्स खेळत होत्या. घरी आल्यानंतर पाणी पिलं. आणि इट वॉज अ टायरिंग डे, बट लेट्स कम्प्लीट विथ अ स्माईल.